नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचं निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच्या प्रमाणे काहीतरी नवीन आपण शिकत असतो आणि बरोबर ज्ञान आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टीला वाहिलेलं सर्वदर्शन आपल्यासाठी नवनवीन संधी घेऊन येत असतं. एक शेतकरी मित्र दिनेश भोसले असं म्हणाले की मला माझ्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायची सवय आहे. असं असताना मधुमक्षिका पालनामुळं नेमकं शेतकऱ्याला काय फायदा होतो आणि ते कसं पाळावं याबद्दल आपण माहिती देणार का? आणि मंडळी, हा प्रश्न आपल्याकडे आल्यानंतर आपण आपल्या तज्ज्ञ समितीला सांगितलं की यावर काही करता येईल का, आणि त्यावर त्यांनी नाव सुचवलं ते म्हणजे संदीप देशमुख, विषय विशेषज्ञ, कीटकशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र लातूर यांचं. आणि ते तुम्हाला अर्थात मधुमक्षिका पालनाबद्दल अधिक मार्गदर्शन करतील असं सांगण्यात आलं. मी त्यांची भेट घेण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र लातूर या ठिकाणी पोहोचलो आणि माझ्या लक्षात आलं की सरांचा या विषयातला खूप गाढा अभ्यास आहे. तर आपण आता प्रत्यक्ष त्यांना भेटू आणि बघूया की मधुमक्षी पालनाचा शेतकऱ्यांसाठी नेमका काय फायदा आहे ते. चला तर आता आपण प्रत्यक्ष शेतीवरचे बघूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्राध्यापक संदीप देशमुख, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र लातूर येथे कार्यरत आहे. तर आज आपण कृषी विज्ञान केंद्राच्या मधुमक्षिका पालन प्रक्षेत्रावर या ठिकाणी आलेलो आहेत. आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे मागील काही वर्षापासून आपण बघतोय की शेतीमध्ये मधुमक्षिका पालनाचं फार महत्त्व वाढत चाललेलं आहे. कारण आपण बघतोय की मागील काही वर्षापासून आपण शेतीमध्ये विविध प्रकारचे रासायनिक औषधं, कीटकनाशक असतील, बुरशीनाशकं असतील, काही रासायनिक खतं असतील, ह्याचा वापर फार मोठ्या प्रमाणावर वाढवला असल्यामुळं एकंदरीत वातावरणामधले आपल्या परिसरामध्ये मधुमक्षिकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होताना आपल्याला दिसते आणि त्याचा डायरेक्ट दुष्परिणाम आपल्याला शेतीच्या उत्पन्नावर त्या ठिकाणी दिसतो. कारण आपण बघतोय की जवळपास शेतीमधल्या जवळपास 80% पेक्षा जास्त जे काही आपण पिकं घेतो त्याचं परागीकरण हे मधुमक्षिका करत असतात. त्यातल्या त्यात आपण जर ठळक स्वरूपात जर बघितलं, बहुतांश जे काही फळपिकं आहेत, काही फळभाज्या आहेत, तर ह्याच्यामध्ये तर जवळपास 100% परागीकरण काही पिकामध्ये हे त्या ठिकाणी होताना दिसतं. परंतु रासायनिक औषधांचा फार मोठा वापर झाल्यामुळं संख्या इतपत कमी झाली आहे की तुमच्या परिसरामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला मधुमक्षिकांचे पोळेसुद्धा सध्या दिसत नाहीत. तर हे फार गंभीर त्या ठिकाणी बाब आहे. त्या अनुषंगानं आपल्याला शेतीमध्ये मधुमक्षिका पालनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त परागीकरण करण्यासाठी ह्या मधुमक्षिका पालन व्यवसायाबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण या प्रक्षेत्रावर आपण सध्या बघतोय की आपण कृषी विज्ञान केंद्र लातूरच्या मार्फत 2 प्रकारच्या प्रजातीचं या ठिकाणी शेतकऱ्यांना सेवा देतो. त्यातल्या त्यात प्रशिक्षण असेल, त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन असेल किंवा त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून, भेटीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना देत असतो. तर सध्या आपण जर बघितलं तर आपण कारण आपल्याकडलं जे काही 5 ते 6 प्रजाती ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळतात. परंतु भारतीय जे काही मधमाक्षी आहेत त्याच्यामध्ये ॲपिस फ्लोरिया असेल, ऑबिस डॉर्सेटा असेल, अशा काही ज्या काही प्रजाती आहेत तर त्या प्रजाती संगोपन करण्यासाठी फार अडचणीचे आहेत. कारण ते त्याच्यामध्ये स्वार्मिंग हा प्रकार मोठ्या प्रमाणात होतो. कारण आपण त्याला जर रेअर केलं तर ते काही दिवसामध्येच दुसरीकडे त्याचं घर शिफ्ट करतात. तर त्यामुळं जागतिक स्तरावर जे काही संगोपन करणाऱ्या मनुष्याद्वारे संगोपन करणाऱ्या ज्या काही प्रजाती आहेत त्याच्यामध्ये अग्रस्तंभ जी असणारी प्रजाती जी आहे त्या आपिस मेलिफेरा, जे की इटालियन बी आहे, त्याला जगभरामध्ये इटालियन बी म्हणून ओळखलं जातं. तर ह्याच्यामध्ये थोडं माणसाला हँडलिंग करण्यासाठी थोडं सोपं असल्यामुळं जगभरामध्ये हे ॲपिस मेलिफेरा हे प्रजाती संगोपनासाठी वापरली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रजातीमध्ये मोठ्या प्रमाणात मधाचं कलेक्शन तर होतं, परंतु त्याचबरोबर ज्या काय फळपिकामध्ये असतील, भाजीपाला पिकामध्ये असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला परागीकरणाचं सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसतं. त्यामुळं आपण ह्या ठिकाणी ॲपिस मेलिफेरा ह्या प्रजातीचं या ठिकाणी संगोपन करतोय. आणि हे जी काही प्रजाती आहे ते संगोपनासाठी एकदम थोडं ह्युमन फ्रेंडली असल्यामुळं आता आपण बघतोय की जनरली जेवढ्या काही प्रजाती असतात मधुमक्षिका पालनाच्या किंवा मधांच्या, तर त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मधमाशा ह्या पोळ्यामध्ये असतात. तर हे आपण जर बघितलं तर मधुमक्षिका पालन किंवा मधांचा जो काही कॉलनीज असतात हे माणसाच्या सिव्हिलायझेशनपेक्षा सुद्धा अगोदर हे सृष्टीवर यांचं एकत्रित घर करून राहण्याची त्यांची जी काही पद्धत आहे ती आहे. परंतु हे एकत्रित राहण्याच्या पद्धतीमध्ये
3 प्रकारामध्ये ह्या मधमाशा वाटलेल्या असतात. तर याच्यामध्ये आपण जर मुख्यतः बघितलं तर जवळ सर्वसाधारण एका 7 ते 8 फ्रेमच्या कॉलनीमध्ये सर्वसाधारण एक 30 ते 40 हजार मधमाशा त्या ठिकाणी एकत्रित राहत असतात. आणि ह्या मधमाशामध्ये मुख्यतः कामकरी माशी हे मोठ्या संख्येने त्या ठिकाणी असते. ती महत्त्वाची माशी असते, कारण तीच आपल्याला परागीकरणासाठी छत्त्यापासनं पोळ्यापासनं हे 3 किलोमीटरपर्यंत जाऊन मध आणि नेक्टर त्या ठिकाणी कलेक्ट करते, पोलन आणि नेक्टर त्या ठिकाणी कलेक्ट करते. आणि त्यानंतर काही प्रमाणामध्ये जे 200 ते 300 संख्येने जवळपास त्याच्यामध्ये ड्रोन असतात, जे की मेल असतात. त्यांचं काम फक्त राणी माशीबरोबर मिलन करणं आणि नवीन उत्पत्तीसाठीचं त्यांचं काम असतं. ते फक्त प्रजननासाठी त्याचं काम असतं. आणि पूर्ण ह्या जवळपास 25 ते 30 हजार मधमाशामध्ये एकच फक्त राणी माशी असते, जी की ह्या पूर्ण कॉलनीचं ते कंट्रोल त्या ठिकाणी करते. ज्या काही कामकरी माशा आहेत त्याच्यामध्ये 5 ते 6 प्रकारचे कामं त्या कामकरी माशाला वाटून दिलेले असतात. त्याच्यात त्या मुख्यतः काही नवीन जन्मलेल्या जे काही मधमाशा असतात कामकरी मधमाशा, त्याला राणी माशी हे शक्यतो मधलं क्लिनिंगचं काम देते. काही मधमाशांना हे ब्रुडिंगचं काम देते, नवीन पिल्लांना खाऊ घालणं असेल. आणि काही मधमाशांना हे प्रोटेक्शन म्हणून, गार्ड बीज म्हणून सुद्धा त्या ठिकाणी काम दिलं जातं. आणि महत्त्वाचं जे काही सर्वात फॉरेज बी प्रकारामधल्या ह्या जे काही कामकरी मासे असतात ते मधाच्या पोळ्यामधनं 3 किलोमीटरच्या परिसरामध्ये जिथं जिथं कुठं काही तुम्हाला पोलन आणि मकरंद किंवा त्याला आपण नेक्टर म्हणतो तो हुडकणे आणि तो गोळा करून आणून त्या नवीन पिल्लांना त्या ठिकाणी खाऊ घालण्याचं त्या ठिकाणी काम करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे एका घरामध्ये शिस्त कशी असावी किंवा एका घरातलं पूर्ण नियंत्रण कसं असावं, तर हे आपल्याला ह्या मधुमक्षकामधनं आपल्याला शिकता येईल. कारण हे पूर्ण 30-1 हजार मधमाशा फक्त एका राणी माशाच्या पूर्ण ह्याच्यावरनं ते कंट्रोलमध्ये असतं, की जे काय काम कोण करायचं हे राणी माशी करते. आणि फक्त तिचं एकच काम असतं छत्त्याचं कंट्रोल करणं. आणि त्याचबरोबर ते वर्षभर हे प्रत्येक दिवशी अंडे घालण्याचं काम करतं. एकदा फर्टिलायझर दिलेली राणी माशी हे जवळपास 3 ते 4 वर्ष फक्त अंडी घालते. आणि ह्या पोळ्यांचं मेंटेनन्स त्या ठिकाणी केलं जातं. तर हे एवढं निसर्गानं दिलेलं एकदम फार छोटं सूक्ष्मजीव जरी असला, परंतु ह्याचं फार मोठं महत्त्व शेतीमध्ये आहे. आणि भारत सरकारने सुद्धा ह्याचं महत्त्व ओळखून, कारण संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळं डायरेक्ट परिणाम हा उत्पादनावर त्या ठिकाणी झालेला दिसून येतोय. इव्हन आपल्याकडे जे काही बरेच फळबाग पिकं आहेत, जसं आता आपल्या भागामध्ये डाळिंब बघतोय, आज डाळिंब पिकामध्ये असेल, कांदा बीजोत्पादन पिकामध्ये एकही मधमाशी त्या ठिकाणी दिसत नाही. आणि त्या ठिकाणी आता नवीन जे काही युवक तरुण काय, त्या तरुणासाठी हे एक चांगला उद्योग मधुमक्षिका पालन म्हणून जर आपण केला, तर आज महाराष्ट्रभर प्रचंड मोठ्या प्रमाणात ह्या मधपेट्यांची त्या ठिकाणी मागणी आहे. त्या अनुषंगाने नवीन तरुणांसाठी सुद्धा हा व्यवसाय त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपल्याकडं जे एक महान शास्त्रज्ञ होऊन गेले अल्बर्ट आइन्स्टाईन, जवळपास सर्वांच्या परिचयामध्ये आहेत. तर त्यांनी 1940च्या दशकामध्ये एक कोट त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे की वेन द बी डिसअपिअर ऑन द अर्थ, ह्युमन विल बी डिसअपिअर विदिन 3 to 4 years. ह्याचा अर्थ की ज्यावेळेस ह्या पृथ्वी तलावरची मधमाशी संपेल, पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये मनुष्याच्या अन्नाची कमतरता भासून मनुष्य प्रजाती सुद्धा धोक्यात येईल, असं अल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या महान शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी भविष्य वर्तवलेलं आहे. आजची सध्याची जर परिस्थिती आपण बघितली तर त्या वाटचालीवर आपण त्या ठिकाणी आहेत. केमिकलचा मोठ्या प्रमाणात वापर आपण वाढवला आहे. आणि ही लाखो वर्षानंतर तयार झालेली प्रजाती आहे, आपण त्याचा समूट नायनाश करण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालनाबरोबरच जे काही रासायनिक औषधांचा वापर आहे त्याच्यावर सुद्धा काळजी करून विचाराने वापर योग्य ते वेळेस त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या मधुमक्षी पालनाबद्दल आणखी काही सविस्तर माहिती जर आपल्याला हवी असेल, त्या संदर्भातले प्रशिक्षणसुद्धा आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत या ठिकाणी निवासी अशी प्रशिक्षण आयोजित करतो. तर त्या संदर्भात कृषी विज्ञान केंद्र लातूर येथे आपण ह्या मधुमक्षिका पालनाच्या व्यवसायासंदर्भात, त्याचबरोबर मध उत्पादनासंदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी प्रशिक्षण देतो. त्याचबरोबर ह्याच्यापासून बरेच बाय प्रोडक्ट्स त्या ठिकाणी होतात, जसं आता बी वॅक्स आहे, ह्याच्यापासून निघणारं पोलन आहे, ते सुद्धा न्यूट्रिशियस म्हणून मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर आता नवीन संशोधनामध्ये ह्या मधुमक्षकापासून निघणारं जे काही बी व्हेनम आहे, ते बी व्हेनमसुद्धा मोठ्या प्रमाणात आता कॅन्सरसारख्या दुर्धर आजारासाठी सुद्धा त्याचा वापर त्या ठिकाणी होतो. त्याची फार मोठ्या प्रमाणात मागणी त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आहे. त्याचबरोबर रॉयल जेली प्रोडक्शन असेल,
त्याचबरोबर ह्याच्यामध्ये प्रोपोलिस कलेक्शन असेल, असे बरेच छोटे छोटे व्यवसाय जे काही अभ्यासू आणि इच्छुक नवीन युवक तरुण आहेत त्यांच्यासाठी ही भविष्यामध्ये मोठी संधी आहे. तर त्याचा आपण लाभ घेणं गरजेचं आहे. देशमुख सरांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला सांगा की मधुमक्षिका डंखामुळे सुद्धा मानवी आजारात काही आजार दुरुस्त होतात का आणि त्याचा काही फायदा आहे का? निश्चित सर, आता नवीन संशोधनामध्ये कारण आता हे मधुमक्षिका डंक करणे असेल, त्याचं बी वेनम कलेक्शन असेल, बी वेनमचा वैद्यकीय क्षेत्रामधला वापर असेल, ह्याच्या संदर्भात नवीन संशोधन जगभरावर फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालतं आहे. जसं आपण आता त्या ठिकाणी विचारलं की बहुतांश काही लोकल प्रॅक्टिशनर डॉक्टर्स असतील, आयुर्वेदिक डॉक्टर असतील, ते मधुमक्षकांचे डंक देऊन वेगवेगळ्या आजारासंदर्भातचं त्या ठिकाणी निरसन करण्याचं आवाहन करतात. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याचं संशोधन सध्या पहिल्या स्टेजमध्ये जरी असलं तर बहुतांश रुग्णांना त्याचा फायदा निश्चित होतो. त्याच्यामध्ये बहुतांश आर्थरायटिस नावाचा जो सांधी दुख्याचा जो काही प्रॉब्लेम आहे त्या संदर्भात तर मात्र जगभरामध्ये ह्या संशोधनाचे चांगले आपल्याला संदर्भ आढळतात. तर निश्चित ह्याचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला होतोय. त्याचबरोबर मधमाशांच्या डंकामधनं जो काही व्हेनम असतं किंवा त्याच्यामधलं जे विष असतं त्या विषामध्ये बऱ्याच अँटी कॅर्सिनोजेनिक, ज्याला आपण कर्करोगाच्या आजारामध्ये त्यातल्या त्यात जे काही स्तनांचा कर्करोग आहे त्याच्या संदर्भात तर आता बऱ्याच संशोधनामध्ये सिद्ध झालं आहे की ते हे एकदम कार्यगर आहे. त्याच्यापासून चांगल्या प्रकारे आपल्याला त्या रोगाचं निरसन होऊ शकतं. तर आपण विचारल्याप्रमाणे सांधेदुखी आणि तुमच्या कर्करोगासंदर्भात ह्या मधुमक्षकाच्या डंकाचा निश्चित फायदा त्या ठिकाणी होतोय. त्या संदर्भात संशोधनसुद्धा जगभरामध्ये सुरू आहे. मंडळी, आपण पाहिलं की मधुमक्षिकेचा सामान्य माणसाच्या जीवनामध्ये खास करून शेतीमध्ये खूप मोठा फायदा आहे. शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी मधुमक्षिका पालन महत्त्वाचे आहे. युवकांना रोजगार म्हणून सुद्धा मधुमक्षिका अत्यंत महत्त्वाची आहे. आणि आता नवीन होत असलेल्या संशोधनामध्ये मधुमक्षिकेच्या डंखामुळे सुद्धा मानवी आरोग्य सुधारण्यासाठी खूप चांगला फायदा होतोय. अर्थात सांधेदुखीसारखे आजार, कॅन्सरसारखे आजार आणि इतर आजार जर दुरुस्त होत असतील तर तुमच्या आमच्यासाठी मधुमक्षिका ही खऱ्या अर्थानं कामधेनूसारखं काम करणारी आहे. तुम्हाला जर वाटलं की होय, मला ह्याचा अधिक माहिती घ्यायची आहे किंवा या व्यवसायामध्ये मला निपुण व्हायचं आहे, तर कृपया आपण कृषी विज्ञान केंद्र लातूर या ठिकाणी संपर्क साधावा आणि आपलं प्रशिक्षण पूर्ण करावं. धन्यवाद.